हॅलो. तर आज मला जायचं होतं वेदूच्या स्कूलमध्ये, कारण आज वेदूच्या स्कूलमध्ये तिचा ओपन हाऊस होता आणि तिचे एक्झामचे मार्क सगळे समजणार होते. तर वेदूच्या स्कूलमध्ये गेले होते आणि स्कूलमधून आल्यानंतर येताना मी दोघींसाठी वडापाव आणले होते. तर थोडीशी मी त्यांना ट्रीटही दिली होती आणि हे वडापाव किंवा असो किंवा नाश्ता असो, तर हे खाताना दोघींनाही मोबाईल हा बघायचा असतो आणि ही घाण सवय त्यांना लागलेली आहे. तर त्यानंतर वेदूला स्कूलमध्ये पिकनिक जाणार होती, तर तिला आम्ही काही जाऊ दिलं नाही. त्या बदल्यात आम्ही तिला पनीरची बिर्याणी बनवून देणार होतो आणि ऑलरेडी मी सर्व पनीरची तयारी करून ठेवलेली होती आणि ह्यांना असं मध्ये करायचं असतं. तर पातेल्यामध्ये मी तेल ओतून घेतलं होतं, त्याच्यामध्ये टाकलं होतं जिरे, अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घेतली, त्यामध्ये टाकला हळद, कांदा आणि टोमॅटो टाकून घेतला. छान असं परतवून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये टाकला तळलेला बटाटा. छान असं झाकून लावून दिलं होतं आणि जे खडे मसाले असते त्याची पावडर करून टाकून दिली. त्याच्यामध्ये टाकलं पनीर आणि पनीर छान असं मी मॅरिनेट करून ठेवलेलं होतं आणि थोड्या वेळ पनीर असं छान असं शिजवून दिलं होतं आणि त्यानंतर सर्वात नंतर मग टाकला होता बिर्याणी राईस. थोडंसं तूप ॲड केलं होतं. तुपाने काय होतं, छान असा फ्लेवर येतो. तळलेला कांदा, आता तळलेला कांदा आमच्या घरी लहान मुलं असल्यामुळे जास्त कोण खात नाही, त्यामुळे मी थोडासाच टाकलेला होता आणि तयार आहे आपली छान अशी पनीरची बिर्याणी. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.